मी सचिन नाळे. आज आपण या ठिकाणी कबड्डीचा एक मॉडिफाईड गेम बघणार आहोत, ज्याला आपण लीडअप गेम म्हणतो. तो म्हणजे गोलातील कबड्डी. यासाठीचं जे मैदान आहे त्याची आखणी कशी करावी या संदर्भात थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो. या ठिकाणी या गोलाचं केंद्र आहे, केंद्र आहे. इथून बरोबर 8 मीटरची त्रिज्या घ्यायची. जर 8 मीटरची त्रिज्या एवढं ग्राउंड नसेल तर त्याच्यामध्ये 7 मीटरची त्रिज्या घेतली तरी चालेल. 7 किंवा 8 मीटरची त्रिज्या घेऊन एक पूर्ण गोल सर्कल आखून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतोय पूर्ण गोल आखून घेतलेला आहे. हे आपलं कबड्डीचं ग्राउंड तयार झालं, गोलातील कबड्डी. या ठिकाणी जो मध्य आहे, जो या ठिकाणी केंद्र आहे, तिथून सरळ एक मध्यभाग करणारी, दोन्ही ग्राउंडचा मध्यभाग करणारी एक सरळ रेषा आखून घेतलेली आहे. आता समसमान गोलाचे 2 भाग झालेले आहेत. या 2 भागामध्ये या ठिकाणी एक टीम उभा राहणार आहे आणि या ठिकाणी एक टीम. या टीम मध्ये 7 खेळाडू आहेत. ए टीम याला म्हणूयात आणि ही बी टीम आहे, याच्यामध्ये 7 खेळाडू आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता 7 जण उभे राहिलेले आहेत. या ठिकाणी 7 जण उभे राहिलेले आहेत. तुमच्या पोझिशननुसार उभा राहा. जसे आपण कबड्डीमध्ये उभं राहतो, नॉर्मल कबड्डी खेळत असताना जशा पद्धतीने साखळी पकडतो तशा पद्धतीने साखळी पकडायची आहे. या दोघांनी साखळी पकडलेली आहे, इथं या दोघांनी साखळी पकडलेली आहे, इथं दोघांनी, आणि एक प्लेअर उभा आहे. तो ब्रॅकेटला पण खेळू शकतो आणि मोकळा पण थांबू शकतो. अशा पद्धतीने जसं सेम कबड्डीमध्ये कव्हर धरतात तशा पद्धतीने कबड्डी, ही गोलातील कबड्डी सुद्धा आहे. असेच कव्हर धरायचे आहेत. सेम कव्हर पोझिशन आपल्याला दिसते, साखळी पकडलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही उभा राहू शकता. या खेळामध्ये कुठेही क्रॉस आणि बोनसचा उल्लेख नाही आणि तशी रेषा सुद्धा आपल्याला दिसणार नाही, कारण ही बोनस पण नाही आणि क्रॉस पण नाही. फ्री स्टाईल आपण याला खेळू शकतो. फक्त खेळत असताना त्या मैदानाची जी रेषा आहे त्या रेषेच्या पलीकडे जर पाऊल पडला तर प्लेअर आउट असेल, किंवा जास्त जर टच झाला फाटीला तरी प्लेअर आउट असेल. अशा पद्धतीने एक नियम आहे. याचे काही नियम मी सांगतोय तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाचं, सगळे खेळ नियमावरती चालतात. यामध्ये आपण जे आहेत ते नियम ऍडव्हान्स केलेले आहेत, आपल्या पद्धतीने मॉडिफाईड केलेले आहेत. या खेळाचा पहिला नियम आहे कबड्डी. रेडर कबड्डी कबड्डी म्हणत दुसऱ्या क्रीडा अंगणामध्ये जाणार आहे. त्याचा कबड्डीचा काउंट अलीकडच्या ग्राउंड मधूनच सुरू करायचा आहे. कबड्डी कबड्डी म्हणायचे म्हणजे दम 30 सेकंदाचा आहे. रेड 30 सेकंद करायचे आहे. यामध्ये कुठेही काउंट ब्रेक झाला नाही पाहिजे. हा पहिला नियम आहे. जर रेडर रेडला जातोय तर त्याला शेप रेड मारता येणार नाही. त्याला ती प्रत्येक रेड डू अँड डाय करावी लागेल. म्हणजे प्रत्येक रेडला एक तर पॉईंट तरी मिळेल, नाही तर पकड तरी होईल. या ठिकाणी असा एक नियम आहे. अजून याच्या पुढचे जे नियम आहेत ते आपण खेळता खेळता पाहणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगतो. हा संघ टॉस विन झालेला आहे. याला क्रीडांगण मागायचं किंवा चढाई मागायचं हे तो कॅप्टन ठरवणार आहे. तर तू काय मागणार आहे? चढाई. तर दुसरा एक महत्वाचा नियम आहे की या खेळामध्ये जो प्लेअर आउट होईल तो प्लेअर ग्राउंडच्या बाहेर बसणार आहे. आणि ज्यावेळेस प्लेअर पॉईंट मारेल चढाईमध्ये, त्यावेळेस ज्याने पॉईंट मारलेला आहे त्याच्या संघातील बाद झालेला खेळाडू परत एकदा जिवंत होणार आहे. म्हणजे जसा कबड्डीमध्ये नियम आहे तसाच आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही किटला पकडून पकड केली तर ती पकड ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पकडताना किट पकडायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, पंचांनी विसल वाजवल्यानंतर रेडर आउट असेल, रेडर आउटची विसल वाजवल्यानंतरच प्लेअरला सोडायचंय, त्याच्या आधी सोडायचं नाही. अशा पद्धतीने विसल वाजेल. आउट ओके. रेड मारण्यासाठी गेलेला आहे. डिफेन्सने पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता क्रीडांगणामध्ये चढायसाठी आलेला आहे. पूर्ण ग्राउंडचा वापर करून, आणि हा एक पॉईंट देईल. या ठिकाणी रेडर आउट झालेला आहे. रेडर एंट्रीसाठी चाललेला आहे. प्रतिस्पर्धी 2च राहिलेले आहेत. जर दोन्ही पॉईंट याने कमवले तर त्या संघावरती लोन पडणार आहे. आणि हे 2 आणि प्लस लोन पडल्याचे 2 असे 4 गुण मिळवण्याची संधी याला आहे. मार. बघूयात आता काय होतंय. पकड होती, पॉईंट मिळतोय. नाही, पट्टी चढायला गेलेला आहे, परंतु डिफेन्सला पूर्ण संधी आहे. पूर्ण मैदानाचा वापर करायचा आहे. पूर्ण मैदानाचा वापर केल्यानंतर व्हेरी गुड.